जी प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली, जो 8वी ते 10वीचा गट होता, त्यातील 5वी ते 7वी गटामध्ये तृतीय क्रमांक आलेला आहे संध्या सरदार हवालदारीचा. संध्या सरदार हवालदार. दुसरा क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती 4 विद्यार्थी आहेत. तर दुसऱ्या क्रमांकासाठी पहिल्यांदा यायचं आहे आराध्या कृष्णात पाटील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दुसरा क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे समर्थ सुधीर चौगले. समर्थ सुधीर चौगले उपस्थित नसेल तर त्याचा मित्र किंवा त्याचे पालक कोणी असतील तर त्यांनी बक्षीस स्वीकारायचं आहे. समर्थ सुधीर चौगले. दुसरा क्रमांक पटकवलेला आहे आरोही अमर कुंभार. आरोही अमर कुंभार. आरोही अमर कुंभार. दुसऱ्या क्रमांकावरती 4था नंबर विभागून देण्यात आलेला आहे गार्गी दादासाहेब तावडे. गार्गी दादासाहेब तावडे. प्रथम क्रमांक सुद्धा 4 जणांमध्ये विभागून देण्यात आलेला आहे. प्रथम क्रमांक मिळवलेला आहे राजवर्धन चंद्रकांत बोरसाटे. राजवर्धन चंद्रकांत बोरसाटे. यानंतर आर्यन नितीन दळवी. प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आर्यन नितीन दळवी. आणि प्रथम क्रमांकाचा अजून एक मानकरी स्वरांजली नंदकुमार चौगले. प्रथम क्रमांकामध्ये अजून एक नाव स्वरा सुरेश खवरे. स्वरा सुरेश खवरे. सर्वांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल वसावे सरांचं आमच्या शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानण्यात येत आहेत. पुढील बक्षीस वितरणासाठी मी मंचावर आमंत्रित करतो मखदूम सर यांना. प्रश्नमंजुषा 8वी ते 10वी या गटासाठी उत्तेजनार्थ मध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे साईराज रवींद्र पाटील. साईराज रवींद्र पाटील. कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. साईराज रवींद्र पाटील. उत्तेजनार्थ मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे श्रुतिका कृष्णात पवार. श्रुतिका कृष्णात पवार. तर जोरदार टाळ्यांनी
आपण प्रतिसाद द्यायचा आहे. तृतीय क्रमांक विभागून देण्यात येत आहे आणि तिथं आहे तनया संस्कृती महेश पवार. संस्कृती महेश पवार. संस्कृती महेश पवार आणि तृतीय क्रमांक विभागून देण्यात येत आहेत तनया विनायक कोडोलकर. उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलेला साईराज रवींद्र पाटील. उत्तेजनार्थ क्रमांक मिळवलेला साईराज रवींद्र पाटील. द्वितीय क्रमांकाची मानकरी आहे निराली उत्तम पाटील. निराली उत्तम पाटील. द्वितीय क्रमांकाची मानकरी आहे निराली उत्तम पाटील. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेले आहे मधुरा तानाजी साळुंखे. मधुरा तानाजी साळुंखे. मधुरा तानाजी साळुंखे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मगदूम सरांचं आमच्या शिवप्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानण्यात येत आहे. पुढील बक्षीस वितरणासाठी मी मंचावर आमंत्रित करतो श्री आंबी सर यांना. पाचवी ते 6वी या गटामध्ये निबंध स्पर्धेचा उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे पूर्वा संतोष कांबळे. पूर्वा संतोष कांबळे. उत्तेजनार्थ मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आराध्या अमोल बोरसाटे. आराध्या अमोल बोरसाटे. तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे महेश्वरी किरण पवार. द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे स्वरा सुरेश खवरे. स्वरा सुरेश खवरे. पाचही मुले आहेत. 5वी ते 6वी या गटामध्ये ज्या बक्षीसपात्र विद्यार्थिनी ठरलेले आहेत त्या 5ही मुले आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यासाठी. आणि प्रथम क्रमांक मिळवलेला आहे 5वी ते 6वी निबंधामध्ये आरोही अमर कुंभार. आरोही अमर कुंभार. डीजे आसिफ एसके. कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल श्री आंबे सर यांचं शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानण्यात येत आहेत. पुढील बक्षीस वितरणासाठी मी क्षीरसागर सर यांना रंगमंचावरती आमंत्रित करतो. सातवी ते 8वी निबंध स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे स्नेहा संदीप पाटील. स्नेहा संदीप पाटील. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळवलेला आहे नम्रता सागर कुटाळे. नम्रता सागर कुटाळे. तृतीय क्रमांक पटकावलेला आहे आदिती अनिल कळके. आदिती अनिल कळके. सातवी ते 8वी निबंध स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे वर्धन दत्तात्रय पाटील. वर्धन दत्तात्रय पाटील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि 7वी ते 8वी मध्ये निबंधासाठी
प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तनया किरण पाटील. तनया किरण पाटील. DJ Asif SK. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल श्री क्षीरसागर सर यांचं आमच्या शिवशाही प्रतिष्ठान वतीनं आभार मानण्यात येत आहेत. यानंतर पुढील बक्षीस वितरणासाठी मी आमंत्रित करतोय श्री चंद्रकांत निकाडे सर यांना. निबंध स्पर्धा 9वी ते 10वी मध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे अनुष्का कृष्णात बोरचाटे. अनुष्का कृष्णात बोरचाटे. द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे श्रुतिका कृष्णात पवार. श्रुतिका कृष्णात पवार. श्रुतिका कृष्णात पवार. आणि निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेला आहे निराली उत्तम पाटील. निराली उत्तम पाटील. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल श्री चंद्रकांत निकाडे सर यांचं शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानण्यात येत आहे.